रामकृष्ण हरी, स्वागत आहे तुमचं आर्ट इन नम्रता या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एका सबस्क्रायबरचं स्केच काढणार आहोत, कारण जसं आपण ठरवलेलं आहे जर शनिवारी आपण एका सबस्क्रायबरचं स्केच काढून टाकणार आहोत. आजही आपण एका सबस्क्रायबरचं स्केच काढणार आहोत. आणि चला काढायला घेऊयात. आणि तुमचंही स्केच काढायचं असेल तर मी ते एक व्हिडिओ टाकेन, त्या व्हिडिओवरती कमेंट करा आणि मेन म्हणजे प्रोफाईल फोटो ठेवा, म्हणजे आपल्याला स्केच काढता येईल. तर चला सुरुवात करूयात. व्हिडिओची सुरुवात जरा स्लोमो व्हिडिओने केली, कशी वाटली नक्कीच सांगा. आणि आता आपण डायरेक्ट काढायला घेतो आहे. आपण ग्रीड पद्धत वगैरे कोणतीही पद्धत यूज करत नाही आहे, डायरेक्टली आपण फेस टू फेस काढायला घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगोदर डायरेक्ट मी फक्त मेजरमेंट टाकलेले आहेत की चेहरा, नाक, कान, डोळे कुठे येतील वगैरे. हे तर ॲक्च्युली माझं रेकॉर्डिंग करायचं राहिलेलं, म्हणजे जे फेसचा शेडिंग आहे म्हणा वगैरे ते रेकॉर्डिंग करायचं राहिलेलं, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्हाला चेहरा दिसतो. तुम्ही सांगू शकता कसा झाला आहे. आणि आता डायरेक्ट आपण साडीचं वर्क चालू करणार आहोत. प्लस म्हणजे डिटेलिंग अगदी नॉर्मली हलक्या हाताने पेन्सिलने मी करून घेते. तुम्ही पाहू शकता मी अप्सरा पेन्सिल यूज केलेली आहे, नॉर्मल जी डेली यूजमध्ये यूज होते, एच पीची आहे. तर आपण साडीचं नंतर बॅकग्राऊंडला जी त्यांची चेअर आहे ती पण आपण हलक्या हाताने काढून घेतली आणि हळूहळू त्याला शेडिंग करायला चालू करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता जिथं ज्या पार्टला म्हणजे ज्या साईडला शॅडो आहे तिथे आपण डार्क करून घेतलेला आहे, आणि जिथे फेंट आहे तिथे फेंट तसंच ठेवलेलं आहे. नॉर्मली फेंट करून आपण ब्लेंडर फिरवलेला आहे, ज्याच्यावरून आपल्याला फेंट दिसेल, शॅडो दिसेल. आणि आत्ता आपण गळ्याचं किंवा आपले साडीचं काम चालू करणार आहोत. तुमचंही स्केच काढायचं असेल तर कमेंट, जो मी स्टार्टिंगला व्हिडिओ दाखवलेला आहे तिथे नक्की कमेंट करा. आपण जर सॅटरडेला आपण एका सबस्क्रायबरचं स्केच काढणार आहोत. आणि हे ॲक्च्युली ते म्हणलं तर आमच्या गावातीलच आहे, कुकुडवाड गावामधीलच आहे, ओळखते मी त्यांना खूप चांगलं. आणि मलाही त्यांचं स्केच काढताना खूप आनंद होतो आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण जे कमिशन वर्क घेतो ते मोठ्या साईजवर असतात आणि हे खूपच छोट्या साईजवर आहे. एक 4 ते 5 इंचमध्ये आपण फोटो ड्रॉ करतो आहे, त्यामुळे थोड्याफार चुका होत असतील, समजून घ्या. आणि चला, कधी काय चुकलं तर सांगत जावा कमेंट बॉक्समध्ये, नक्की मी सुधारणा करीन, कारण मी नवीनच आर्टिस्ट आहे. इथे आपण पाहू शकता आपण कमिशन वर्कमध्ये साडीचं डिटेलिंग खूप डिटेलमध्ये करत असतो, परंतु इथे छोटी साईज असल्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये वर्क करताच येणार नाही आहे. त्याच्यामुळे मी हलक्या हाताने नॉर्मली डिझाईन काढून घेतलेली आहे जी इमेजशी मॅच होईल. आणि पाहू शकता आपण डिटेलिंग आता करून घेतो आहे. हे पाहू शकता की आपलं हे स्केच पूर्ण होत आलेलं आहे. खूप कमी वेळामध्ये आपण हे स्केच काढलेलं आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा. आणि हा आहे आता आपला फायनल लुक, पाहू शकता. आणि हे स्केच तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चलो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.